नमस्कार. मी डॉक्टर मयूर बाबासाहेब मुंडे. मी अष्टादर हॉस्पिटल कोल्हापूर येथे क्लिनिकल हेमॅटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे. आज आपण वर्ल्ड थॅलेसेमिया डे या दिवसाच्या निमित्त थॅलेसेमिया या आजाराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. दरवर्षी 8 मे हा दिवस वर्ल्ड थॅलेसेमिया डे म्हणून साजरा केला जातो. थॅलेसेमिया हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि बऱ्याच वेळेला दुर्लक्षित असा असणारा रक्ताचा आजार आहे. या आजारामध्ये जी लक्षणं असतात प्रामुख्याने त्यामध्ये रक्ताची कमतरता आणि त्यासाठी लागणारी रक्ताची गरज, ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने आपण पाहतो. हा एक अनुवांशिक असा रक्ताचा आजार आहे. त्यामुळे यामध्ये जन्मतःच त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्त बनण्याची प्रक्रियेमध्ये कुठेतरी बिघाड झालेला असतो आणि बऱ्याचदा जेव्हा हा आजार हा पूर्ण स्वरूपाचा असतो तेव्हा अशा बाळांमध्ये, लहान बाळांमध्ये वयाच्या 6व्या महिन्यापासून बाहेरनं रक्त चढवण्याची गरज पडते. त्यामुळे थॅलेसेमिया हा काही व्यक्तींसाठी फक्त आजाराचं नाव जरी असलं तरी ज्या व्यक्तींमध्ये हा आजार असतो त्या व्यक्तींसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक प्रकारचा मोठा संघर्ष आहे. त्यामुळे या आजाराची माहिती असणं आणि त्याच्याबद्दल जागरूकता असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर जसं सांगितलं की थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. त्यामुळे याच्यावरती हा आजार कोणाला होईल आणि कोणाला नाही याच्यावरती कोणाचं नियंत्रण तसं नाही आहे. परंतु हा आजार होण्यापासून बऱ्याच अंशी आपण प्रिव्हेंट करू शकतो. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फॅमिली हिस्ट्री. म्हणजे आपल्या कुटुंबातील जर कोणाला थॅलेसेमिया असेल तर बाकीच्या व्यक्तींनीही थॅलेसेमियाचं स्क्रीनिंग करून घेणं हे खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये सिंपल टेस्ट आहेत जसं की थॅलेसेमियाचं निदान हे CBC आणि HB इलेक्ट्रोफोरेसिस या 2 तपासण्याद्वारे केले जाऊ शकते. काही कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये आपल्याला मॉलिक्युलर टेस्टिंग म्हणजे DNA ॲनालिसिससुद्धा करण्याची गरज पडू शकते. त्यानंतर या आजारातील व्यक्तींमध्ये जी साधारण लक्षणं आहेत जसं की जर थॅलेसेमिया मेजर म्हणजे पूर्ण आजार असेल तर लहानपणापासूनच रक्ताची कमतरता, बाळांमध्ये होणारी जी वाढ आहे ती व्यवस्थित नसणे, पोट फुगणे, त्याच्यानंतर आपलं लिव्हर आणि स्प्लीन ह्या अवयवांवरती सूज येणे आणि वारंवार रक्ताची गरज पडणे, त्यानंतर कावीळ होणे अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसू शकतात. या आजाराची ट्रीटमेंट करण्यापेक्षा त्याचे प्रिव्हेन्शन हे कधीही उत्तम आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं की ट्रीटमेंटमध्ये फक्त रक्त चढवणे हा एक प्रकारचा सपोर्टिव्ह केअर झाला. पण त्याच्या व्यतिरिक्त जर आजाराचं पूर्णपणे बरं करायचं असेल तर आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट या पद्धतीने आपण तो बरा करू शकतो. परंतु जर फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह असेल तर अशा वेळेला विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी या दोघांनी थॅलेसेमियाची टेस्टिंग करून घेणं आणि त्याच्यामध्ये जर काही आपल्याला तसे बदल आढळले तर त्यामध्ये विवाहपूर्व काउन्सिलिंग हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्या होणाऱ्या बाळांमध्ये थॅलेसेमिया होण्याचे प्रमाण किती असेल आणि अशा कुटुंबांमध्ये काही प्रीनेटल टेस्टिंग पण आपण करू शकतो. ज्यामुळे होणाऱ्या बाळांमध्ये थॅलेसेमियाची शक्यता आहे की नाही हे आता जाणून घेणं शक्य आहे. या वर्षीची थॅलेसेमिया दिनाच्या निमित्तानं जी थीम आहे ती आहे हिडन नो मोर, फाइंडिंग द अनडायग्नोस्ड अँड सपोर्टिंग द अनसीन. या एका ध्येयाने आपण ज्या व्यक्ती थॅलेसेमियाग्रस्त आहेत त्यांचं लवकरात लवकर निदान करून आणि ज्या निदानापासून वंचित आहे अशा सगळ्या लोकांना योग्य ती काळजी घेऊन आणि योग्य ते उपचार करून त्यांचं जीवन आपण अधिक सुसह्य करू शकतो.